नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. काल कोल्हापूरला एक बैठक होती. बैठक केली आणि काल आजच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये मुक्कामी आलो. बऱ्याच वेळा संघावरती बरेच जण आक्षेप घेतात की संघ संविधानाला मानतो का, संघ बाबासाहेबांना मानतो का. संघाला बाबासाहेब हे प्रातस्मरणीय आहेतच. त्यामुळेच बाबासाहेब कराडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेवरती येऊन गेले होते आणि बाबासाहेब ज्या दिवशी आले होते तो दिवस होता 2 जानेवारीचा. मागच्या त्याच 2 जानेवारी रोजी बंधुता परिषद म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या शाखेवरती, ज्या शाखेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराड येथे येऊन गेले होते. आत्ताही याही वर्षी म्हणजे येणाऱ्या पुढच्या वर्षी 2026मध्ये 2 जानेवारी 2026 रोजी सुद्धा 2 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता बंधुता परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सांगायचा हेतू एकच आहे की संघ हा जातीपातीवरती विश्वास ठेवत नाही. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी ज्या रूममध्ये काल मुक्कामी होतो त्या रूममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो होताच आणि तसाच फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही होता. संघ हा प्रगल्भ विचारधारा घेऊन चालतो. संघ हा हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतो. सकल हिंदू बांधवांना मंगलाची कामना करणारा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, जो कधीही जातीपातीमध्ये भेद करत नाही. लोक शाखेत येत नाहीत म्हणून संघाला नावं ठेवतात, संघ कार्यालयामध्ये येत नाहीत म्हणून संघाला नावं ठेवतात. त्यामुळे मी आलो आणि मला सांगावं असं वाटलं, बोलावं असं वाटलं की मी ज्या संघाच्या खोलीमध्ये राहिलो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. मला बरं वाटलं ही गोष्ट तुमच्या सगळ्यांशी शेअर करू वाटली, कारण की लोकांना अज्ञान असतं आणि अज्ञानाच्या पोटी लोक काही बोलतात. धन्यवाद.